गणनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराले श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम. सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान म्हणून आपणाला पण साष्टांग नमस्कार करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय दासबोध आणि या दासबोधाच्या अंतर्गत शिकवण दशक 19वा, शिकवण समास 7वा, आजचा यज्ञ निरूपण. शिकवण देण्यात आलो आहे समासांची, समर्थांची. आणि शिकवणीच्या अंतर्गत वेगवेगळे पैलू आमच्या समोर मांडतात आहे. आणि ही शिकवण आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये बाळगून त्याप्रमाणे आम्हाला आमचं जीवन घडवायचं आहे. आणि ते घडवणं कुठपर्यंत? जोपर्यंत मी मूळचा, जे माझं मूळ स्वरूप आहे, त्या मूळ स्वरूपाला जोपर्यंत आम्ही प्राप्त होत नाही तिथपर्यंत ही वाटचाल आहे. हो, तिथपर्यंत मला स्वतःला घडवायचं आहे. का घडवायचं आहे? कारण आम्ही बिघडलोय म्हणून. का घडवायचंय? आम्ही बिघडलोय म्हणून. मूळचं आम्ही ब्रह्मरूप असताना स्वतःला देह समजतोय, जीव समजतोय, कर्तृत्व माझं, हे सगळे बिघडण्याचे प्रकार आहे. मग ते बिघडणे, जेवढे काही बिघडलेलो आम्ही, ते सगळं दुरुस्त आम्हाला करायचंय आणि स्वतःला घडवायचं आहे. म्हणून आम्ही बिघडलो मध्ये बी वेगळा आहे, घडलो वेगळे. आणि आता या बिघडण्यामध्ये हा एकच शब्द आहे, बिघडणे. परंतु असं ही जी शिकवण आहे, ह्या शिकवणीने मला घडायचं आहे. मग ही शिकवण घ्यायला मला कुठे जावं लागेल? ग्रंथाच्या माध्यमातून ही शिकवण मिळेल का? नाही. हो, मला प्रत्यक्ष श्री गुरूंच्या संघामध्ये राहावं लागेल, प्रत्यक्ष श्री गुरूंच्या सहवासामध्ये राहावं लागेल. सहवास प्रारब्धाने येणार आणि जेवढे चान्सेस प्रारब्धाप्रमाणे आम्हाला जर मिळत असतील तर ते घ्यावेच, जावंच. हो, अगदी कठीण परिस्थितीत सुद्धा साधक तिथे पोहोचलेले आहेत. 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी आपल्या ग्रुप मधलेच साधक तिथे जाऊन दर्शन घेऊन आलेच आहेत. म्हणून जितकं काही संधी मला उपलब्ध होतील
सहवासाच्या त्या प्रत्यक्ष सहवासामध्ये जाऊन मी स्वतःला घडवून घ्यायचंय, स्वतःवर घाव मारून घ्यायचेत. चिकोळीचे घाव मारून घेणं हा पुरुषार्थ आहे. आणि शिकवण ह्या कानाने ऐकली त्या कानाने सोडून दिली हा पुरुषार्थ नाही. ते घाव मी मला जेव्हा मारून घेईन त्यावेळेला माझ्यामधलं अनावश्यक गोष्टी बाजूला पडतील आणि आवश्यक तेवढा सगळा भाग राहील. आणि आम्ही बी घडलो, बी मध्ये निश्चय आहे. बी ह्या शब्दामध्ये आम्ही बी घडलो आणि बिघडण्यामध्ये सगळंच गेलेलं आहे. कोणत्या बीला स्वीकारायचं हे आम्ही ठरवायचं. निश्चयात्मक बीला आम्ही स्वीकारायचं की बाकी जो बी अनर्थ करतो त्या अनर्थ बीला स्वीकारायचं. निश्चयात्मक बीचा अनर्थ झाला की बिघडलो आणि अनर्थ बीचा निश्चयाकडे आम्ही जेव्हा रूपांतर करतो तेव्हा बी घडलो. फरक आहे की नाही? आणि म्हणून शिकवणीचा उपयोग मी माझ्यावर घाव करून घेणे, माझ्यावर संस्कार करून घेणे. घाव शब्द चांगला नसेल वाटत तर संस्कार घ्या. आपापल्या पिंडानुसार आपापल्या स्वभावानुसार त्याला घ्या. पण मोरपीस नका फिरू दे. बस एवढं मात्र लक्षात ठेवा. त्या शिकवणीने मोरपीस जर फिरलं तर तिथेच बसलो, तिथेच फसलो. म्हणून शिकवणीचा एक तर घाव मारून घ्या किंवा संस्कार करून घ्या. आपल्या आपल्या पिंडाप्रमाणे आपल्यावरती प्रक्रिया करून घ्यायची. आपापल्या लोखंड असतो त्या लोखंडाला वितळायचं जर असेल तर खाली लावणारी भट्टी अग्नी त्या लोखंडाच्या याच्याप्रमाणेच आम्ही लावतो की नाही. आणि सोन्याला जर तापवायचं असेल तर मग ती भट्टीमध्ये आम्ही घालू का ते? त्याला जेवढी सहन होईल उष्णता तेवढीच उष्णता देऊ. म्हणजे आपापल्या पिंड्याप्रमाणे साधन करायचं आहे. तेव्हा त्या शिकवणीचं रूपांतर बोधामध्ये होईल. ती शिकवण रुजेल आणि मला बोध होईल. आणि ह्याला शिकवणीचं रूपांतर बोधापर्यंत घेऊन जायचं आहे. याला प्रयत्न असं म्हणतात. याला काय म्हणतात? प्रयत्न. याला काय म्हणतात? यत्न. प्रकर्षाने केलेला यत्न तो प्रयत्न. प्रकर्षाने यत्न करायचे नाही. काही झालं ना तरी पण मी आता या वर्षी काय करणार? माझ्या मुलीसाठी वर संशोधन करणारच. हा जो आहे ना हा प्रयत्नच दाखवतो. आणि वाटेल ते झालं तरी मी माझ्या प्रयत्नामध्ये कोणतीच कसूर ठेवणार नाही. कसे असतात हे वाक्य? प्रकर्षाने केलेले यत्न असतात की नाही, प्रकर्षाने केलेल्या हालचाली असतात की नाही. आणि म्हणून या शिकवणीचा, समर्थांनी दिलेल्या शिकवणीचा, श्री गुरूंनी दिलेल्या शिकवणीचा संस्कारयुक्त अंतःकरणावर संस्कार करून बोधमध्ये त्याचं ज्या वेळेला परिवर्तन होईल तेव्हा ह्या सगळ्या खटाटोपीला यत्न असं म्हणतात, प्रयत्न असं म्हणतात. समर्थ प्रयत्नवादी होते. समर्थांना देरे हरी खाटल्यावरी हे अजिबात मान्य नव्हतं. लक्षात घ्या. प्रारब्धात असेल तर मिळेल. परमार्थ आमच्या प्रारब्धात असेल तर आम्हाला मिळेल, नाही तर नाही. परमार्थ हा प्रारब्धाचा विषय नाही. परमार्थ हा पुरुषार्थाचा विषय आहे आणि पुरुषार्थासाठी प्रयत्न करावे लागतात. 1 तासाची ज्या वेळेला आम्हाला सत्संग ऐकायचा असतो त्यावेळेला आमचे प्रयत्न कसे असतात? 1 तासाच्या सत्संगासाठी असणारे प्रयत्न कसे असतात? त्या सत्संगाबद्दलची आमची असलेली जी ओढ आहे, आमची असलेली जी जिज्ञासा आहे, त्या जिज्ञासेवरून ते प्रयत्न ठरतात.
जर खूप जिज्ञासा आहे, खूप ओढ आहे की नाही नाही, आज समर्थ कोणती शिकवण देतात आहे, आज समर्थांकडून मी कोणता संस्कार अंतःकरणावर करून घेऊ, ही जिज्ञासा, ही ओढ जर अंतःकरणात तीव्र असेल तर आमचे प्रयत्न हे दुपारपासून सुरू असतात की तो 1 तास मला निवांत मिळावा, सगळे ऍडजस्ट त्यावेळेला 1 तासामध्ये करायचे. त्या 1 तासात मला कोणाचाच व्यत्यय नको, ना प्रपंचाचा, ना फोनचा, ना टीव्हीचा, ना कशाचा. करतो की नाही याला म्हणतात प्रयत्न. आणि असे प्रयत्न ज्या वेळेला होतात तेव्हा त्या शिकवणीचा संस्कारयुक्त परिणाम अंतःकरणावर झाल्याशिवाय राहत नाही. नाहीतर जाऊ ना, थोडा लेट झाला तरी चालतो. ताई 5 मिनिटं उशिरा करतात, नाही हो. पहिले रोळेपर्यंत 5 मिनिटं उशीर केला, आता 8:30ला कॅमेरा ऑनच होतो. मग आता आमचे प्रयत्न 5 मिनिटं उशिरा गेलो तरी चालेल, 10 मिनिटं गेलो तरी चालेल. काय हरकत आहे? हरकत काहीच नसते. परंतु हरकत आम्हाला घ्यावी लागते. आमच्याकडून हरकत असायला पाहिजे की नाही नाही, तेवढा एक घाव मला कमी बसेल, एक पैलू मला माझ्यामध्ये कमी पडेल. अशा पद्धतीने जर आमचं तीव्र मुमुक्षुत्व असेल ना हो, तर प्रयत्नासाठी आम्ही अत्यंत तत्पर असू. आणि समर्थांना प्रयत्नामध्ये तत्परताच आवडते. म्हणून समर्थांनी फार महत्वाचा सगळ्यांना मंत्र दिलाय, सावध, साक्षेपी आणि दक्ष, तयास तत्काळची मोक्ष. प्रयत्नवादी होते ते. प्रयत्न करा. समर्थांनी ह्या प्रयत्नासाठी, ह्या प्रयत्नवादासाठी किती समाज दिले? 6 समाज दिले आहेत दासबोधामध्ये. 6. दशक 11वा समाज 3रा शिकवण निरूपण. यामध्ये समाधानी सगळी दिनचर्या सांगितली की नेमके कशा पद्धतीने प्रयत्न असावेत, नेमके कशा पद्धतीने प्रयत्न असावे याबद्दलची सगळी दिनचर्या दिली. मार्गदर्शन केवढं करावं हो त्यांनी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत संपूर्ण दिवसभरामध्ये साधकांनी नेमकं काय केलं पाहिजे, काय कळवळ आहे आपल्या प्रती. दशक 19वा समाज 7वा यज्ञ निरूपण, यज्ञ शिकवण. दशक 12वा समाज 9वा यज्ञ शिकवण, परत दिनचर्या दिली. दशक 12वा मध्ये समाज 10वा दिला, उत्तम पुरुष. या उत्तम पुरुष बनण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, प्रयत्नांची त्याही ठिकाणी प्रयत्नच दिले की नेमकं मी काय केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने समर्थांनी आम्हाला दशक 13वा समाज 10वा परत शिकवण निरूपण, याच्यात सुद्धा महंताचं कार्य सांगितलंय की महंत जे कार्य करतात त्या कार्याच्या मागे काय प्रयत्न असतात. आता महंत झालो, आता आपल्याला काहीच करायची आवश्यकता नाही, आता आपल्याकडे आपोआपच येतील आणि अनुग्रह घेतील, असं नसतं. प्रयत्न तिथे पण तेव्हा पण करावे लागतात, पण त्या प्रयत्नामध्ये स्वार्थ नसतो हो. त्या प्रयत्नामध्ये स्वार्थ नसतो, त्या प्रयत्नामध्ये लोभ नसतो, त्या प्रयत्नामध्ये प्रसिद्धीची हाव नसते, फक्त जीवाचं कल्याण, बस. एवढं एकच असतं त्या प्रयत्नांमध्ये. हा फरक आहे. सामान्य माणसाच्या प्रयत्नामध्ये प्रसिद्धीची हाव असते, प्रसिद्धीसाठी प्रयत्न करतात. पाहतोच, वेगळं काही सांगावं लागत नाही. मोह पडतो म्हणून प्रयत्न करतात, मत्सरापोटी प्रयत्न होतात. परंतु महंताचे जे प्रयत्न असतात, ते महंताचे प्रयत्न हे फक्त जीवाचं कल्याण व्हावं एवढ्यासाठी असतात. मग ते म्हणतात की आपलं येणं होत नाही का, आम्ही आपल्याकडे येतो, काळजी करू नका. प्रसिद्धीसाठी नाही करत महंत. आता काय वेगळं प्रसिद्धी, लोकांमध्ये वेगळी प्रसिद्धी काय,
घ्यायची. जय जय व शुद्ध उदारे प्रसिद्धी, ती प्रसिद्धी त्यांना त्यांच्या श्रीगुरूंकडून मिळालेली असते. ते प्रसिद्ध झालेले असतात, प्रकर्षाने सिद्ध सिद्ध पुरुष असतात. आणखीन कोणती प्रसिद्धी मिळवायची बाकी असते हो? ज्यांना तशी प्रसिद्धीची, लौकिक प्रसिद्धीची हाव असते ना, ते महंतच नसतात. पक्क लक्षात ठेवायचं. ते भोंदूगिरी साधू, स्वार्थी, काल आपण बघितलं स्वार्थी आणि हौशीसाठी गुरु असतात, ते असतात त्या प्रकारचे असतात. आणि म्हणून महंताचं कार्य करताना महंत सुद्धा प्रयत्न करत असतो की माझ्या श्री गुरूंकडून मिळालेलं मी जास्तीत जास्त लोकांना कसा प्रसाद वाटू आणि जास्तीत जास्त जीवांचं कसं कल्याण होईल. बस. म्हणजे प्रयत्न आले की नाही, तिथे सुद्धा प्रयत्न आले. समर्थांनी प्रयत्नाचं पराकाष्ठा महंतापर्यंत स्थिती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा प्रयत्न आहेच, हे महंताच्या कार्यावरून आम्हाला सिद्ध होतं की काय पद्धतीचे कार्य महंत आम्हाला सांगून आले. आणि अशा पद्धतीने आम्हाला ह्या प्रयत्नाची कास धरायला समर्थ सांगतात आहे. आणि परंतु आम्ही मात्र तेवढंच करायचं, आमच्याकडून तितकंच होत नाही, योग्य प्रयत्न होत नाही. आणि आता हे जे सगळे समास आहे ना, हे सगळ्या समासांमध्ये एक एक जरी मी ओवी आपल्याला वाचून दाखवली ना, तरी सुद्धा सगळं वेळ याच्यातच जाईल हो. म्हणून राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. आता अशा पद्धतीने एक एक ओळ जरी मी वाचून दाखवली ओवी, तरी सुद्धा खूप वेळ लागेल आणि इतका वेळ आपल्याला शक्य नाही. म्हणून मी जेवढे समास सांगितले त्या सगळ्या समास, ते सगळे समास लिहून घ्या, नाहीतर काकांच्या दासबोध चिंतनिकामध्ये आहेत. आणि ह्या सगळ्या समासामधल्या प्रयत्नवाद कुठे कुठे दिलेला आहे, ह्या समासामध्ये हा शोधून काढा, होमवर्क. सगळ्या समासातला प्रयत्नवाद शोधून काढा आणि त्या प्रयत्न, त्या पद्धतीचे प्रयत्न माझे होत आहे की नाही याचा आढावा घ्यायचा आपण सगळ्यांनी. तुमच्या निमित्ताने मला पण या समासाचा परत अभ्यास करायला मिळाला आणि परत आढावा घ्यायला मिळाले. म्हणून श्रोते आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती. आणि म्हणून आपण सुद्धा ही सगळी दशक आणि समास लिहून घ्या आणि याच्यातलं प्रयत्नवाद कुठे कुठे आहे एवढंच फक्त जरी विषय घेतला अभ्यासाला, तरी मी म्हणते खूप काही आपल्याला मिळेल हो. त्याच्यात 19 समास चौथा आपण पाहिला, सदैव लक्षण. हा तर आपण अगदी पाहायला आता नुकताच पाहिलाय, सगळ्यांना आठवत पण असेल की राखी सकळांचे अंतर उदंड करी पाठांतर. कमी प्रयत्न आहे का हो? प्रत्येक ओवी याच्यामधली प्रयत्नच सांगते. एवढा प्रयत्नांची रांगच्या रांग आहे हो. खरंच इतकी आमच्याच्याने होतील का? कुठे हो एवढं करायचं. महंतांचं ठीक आहे, संतांचं ठीक आहे, सगळ्यांची नम्र बोलावे आणि त्याचप्रमाणे उत्तम गुणास मनुष्य वेधे, दुसऱ्यांचे दुःख दुखवे, दुसऱ्यांच्या सुखे सुखावे. कमी प्रयत्न आहे? प्रयत्नांची जर तुम्ही हे कराल, संख्या काढाल, तर अबबच म्हणा. आणि म्हणून समर्थ हे प्रयत्नवादी होते. समर्थ प्रारब्ध, त्याच्यानंतर प्रारब्ध, प्रयत्नानंतर प्रारब्ध. अंतरी नाही सावधानता. आमच्या अंतरात बिलकुल सावधानता नसते. यत्न ठाकेना पुरता, प्रयत्न आम्ही पुरेसे घेत नाही. इथे सुख संतोषाची वाती कैस तेथे कैची, इथे सुख आणि संतोष कसं मिळेल? अहो आम्ही इतका अभ्यास करतोय, आम्ही इतकं सत्संग करतोय, एवढं श्रवण करतोय, पण तरी अजून आम्हाला आनंद मिळत नाही. आमचं मन लागत नाही, आम्हाला अजून समजत नाही. कसं समजेल? अंतरी नाही सावधानता. समर्थ म्हणतात अचूक प्रयत्न, अचूक दिशेने केलेले प्रयत्न
पुरेसे प्रयत्न, पुरेसा वेळ, जोपर्यंत पुरेसा वेळ त्या प्रयत्नांना दिला नाही तोपर्यंत सुख आणि संतोष कसा मिळेल हो. एखादं काम असतं आपलं व्यवहारातलं आणि ते काम करायला जर योग्य वेळ आम्ही दिला नाही, उदरनिर्वाहाचं काम सगळ्यांचं असतं, स्त्री पुरुष सगळ्यांनाच उदरनिर्वाहाचं आहे काम. आता त्या याच्यामध्ये जर आम्ही आमची ड्युटी नीट केली नाही, नोकरी जर नीट केली नाही, कामावर जर आम्ही नीट व्यवस्थित गेलो नाही, तर पूर्ण पगार मिळेल का? अर्धाच पगार मिळेल, पावच पगार मिळेल. मग त्याच्यात पोट भरेल का? मग त्याच्यामध्ये काय येईल? तेवढ्या पगारामध्ये फुटाणे, लाया फुटाणे, मुरमुरे फुटाणे येतील. तेच आणले पोतभर, आणले एकाने पोतभर, आज पगार झाला, घरी पोतभर मुरमुरे आणून टाकले, पोट भरेल का हो? अजिबात भरणार नाही. यत्न ठाके ना पुरता अंतरी नाही सावधानता. लक्षात घ्या. नोकरी करत असताना ही सावधानता आम्ही बाळगली नाही की यांनी माझ्या कुटुंबियांचं पालन पोषण करायचं आहे, तर तितके मला धनार्जन अर्थार्जन करावं लागेल, ही सावधानता नाही, अंदाज नाही, आणि म्हणून थातूर मातूर काम केलं आणि मुरमुऱ्याचं पोतं आणून टाकलं. गव्हाच्या पोत्याच्या ऐवजी मुरमुऱ्याचं पोतं. घरचे लोक म्हणतात की हे काय आणलं, गव्हाचं पोतं तरी आणायचं होतं, पोतं आणलं ना भरून, एक पोतं भरून आणलं ना, मग मुरमुऱ्याचं असो की गव्हाचं असो आणलं की नाही. परत आम्ही बरोबरच आहे म्हणतो, पण प्रत्यक्ष खायला बसलं की पोट नाही भरत बाबा. पोतही आणलं तरी पोट नाही आमचं भरून आलं, रडगाणं सुरूच. यत्न ठाकेना पुरता. असे आमचे प्रयत्न या परमार्थामध्ये तर आम्ही उतरलो, अध्यात्म करायला तर लागलो, पण प्रयत्न पुरेसे आम्ही करत नाही, पुरेसा वेळ त्याच्यासाठी देत नाही, पुरेसे अचूक दिशेने प्रयत्न करत नाही. करायचं म्हणून करतो, जप करायचं म्हणून करतो, कोणीतरी सांगितलं असतं म्हणून जप करतो, कोणीतरी म्हणतो अहो दासबोधाचा अभ्यास करा, मग दासबोधाचा अभ्यास करतो. नाही, अचूक आणि योग्य दिशेने प्रयत्न हे फक्त श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणेच होतात, त्यांच्याच मार्गदर्शनानुसार होतात, त्यांनीच दिलेल्या अभ्यासाप्रमाणे होतात. आता तू दासबोधाचा अभ्यास कर, तर त्या दासबोधाच्या अभ्यासातूनच ते पुरेसे प्रयत्न होतील. म्हणून जीवनात श्री गुरूंची अतिशय आवश्यकता आहे. ग्रंथ वाचून कुठे आम्हाला ड्रायव्हिंग करता येईल का? साधी गोष्ट आहे. ग्रंथ वाचले, खूप छान मोठे मोठे ग्रंथ वाचले आणि बसलो गाडीवर, ड्रायव्हिंग करता येईल, गाडी चालवता येईल? अजिबात नाही. ड्रायव्हिंग स्कूललाच जावं लागेल, कोणीतरी शिकवणाराच लागेल, तेव्हाच आम्ही ड्रायव्हिंग करू शकू. अगदी त्याप्रमाणे कितीही पुस्तकं वाचली, कितीही शास्त्राचा अभ्यास केला, तरी जोपर्यंत श्री गुरूंचा अनुग्रह होत नाही तोपर्यंत माझा वेदार्थ जाण कळेना. जरी झाले शास्त्र संपन्न आणि वेदात जरी झाले अतिसज्ञान, तरी माझ्या अनुग्रहेविन वेदार्थ जाण कळेना. नाथ महाराजांची ओवी आहे. भगवंत म्हणतात आहे, माझ्या अनुग्रहाशिवाय तुला नाही कळणार आहे, माझ्या अनुग्रहाशिवाय योग्य प्रयत्न होणार नाही. त्याच्यामुळे वेदार्थाची जी जाण आहे, जे जाणणं आहे, हे होणार नाही सर्वथा. आणि म्हणून आम्ही सगळ्यात पहिले जर काय करायचं असेल तर आमच्यामध्ये असलेला जो आळस आहे ना, हा आळस काढावा. आळस कसा असतो? आपण साधक आहोत, साधक आहोत तर साधकाचा आळस कसा असतो सांगू? साधकाचा आळस, वाचला समास, एखादं ग्रंथ वाचायला घेतला, त्यातला काही भाग समजलाच नाही, अनेक शंका मनात तयार झाल्या,
आता त्यातला काही भाग समजत नाही, अनेक शंका मनामध्ये तयार झाल्या, त्या तिथेच आम्ही सोडून देतो तो ग्रंथ. जाऊ दे, कठीणच आहे नाहीतरी अभ्यास. त्याचा पाठपुरावा करत नाही. तो प्रश्न आता विचारावा का नाही विचारत, जाऊ दे आता, कंटाळा आला, बराच वेळ झाला नाही का, आता नाहीच विचारावं, उद्या विचारू. टुमॉरो नेव्हर कम्स. कधीच उद्या येत नाही. उद्या विचारू, उद्या आणखीन काही प्रश्न येतो, आणखीन काही कामं येतात, आणखीन व्यस्तता येते, तो राहतोच. राहू दे, जाऊ दे, एक तर प्रश्न आहे. अहो पण तो एक शंका, तो एक प्रश्न आमच्या कशाच्या आड येतोय, हिताच्या आड आलंय. ही त्याच्यासाठी करत असलेल्या मार्गक्रमणाच्या आड ती एक शंका येते आहे, याची आम्हाला जाणीवच नसते. इथे आमचा आळस, साधकाचा आळस इथे असतो. आत्ता शंका आली, आत्ताच उठा, पटकन फोन करा, शंका विचारून घ्या, निशंक व्हा. नाही तर बाकीचे ग्रंथ काढा, रेफरन्सेस ग्रंथ काढा, त्यातून ती ओवी पाहून घ्या. तेव्हाच्या तेव्हा ओवी न याचा आठवतच नाहीये, जाऊ दे, केव्हा तरी पाहिन, आता वेळ मिळाला की सवडीनी. आलस्य अवघाच दौडावा. समर्थ आम्हाला उत्तर देतात, त्यांच्याच भाषेत बोलायचं. आलस्य अवघाच दौडावा, यज्ञ उदंडची करा. यज्ञ उदंडची करावा, उदंड करावा यज्ञ. आणि आळसाला बिलकुल जागा देऊ नये. कुशिक सुद्धा, बारीकशी सुद्धा फट असते ना, ती सुद्धा फार घातक असते. म्हणून आता ग्रंथ वाचता वाचता जर शंका आली तर पटकन उठून ती शंका सोडून घ्यावी. शंका एवढी शिकत असते, परंतु ती तशीच ठेवली तर ती वृत्ती आमची वाढत जाते, तशीच आळशी वृत्ती वाढत जाते, आणि एक दिवस ग्रंथ वाचण्याचं पण आमच्या हातून सुटून जातो. आता जाऊ द्या, कंटाळा आला, ग्रंथ वाचायचाच कंटाळा, काय हो तेच तेच सारखं. आणि असा हा आळस असतो हो, उदास करतो. आमचं साधकाचं जीवन उदास नागवाणा, काहीच आम्हाला करू देत नाही. कारंटेपणाच्या सगळ्या खुणा या आळसामुळे आमच्यामध्ये, कारंटेपणाचं सगळं करंट लक्षण आमच्यामध्ये प्रगट होतात. मग काय करावं, उठा, जागे व्हा. विवेकानंद त्याच्यासाठी म्हणताय, उठा, जागे व्हा. श्रुती म्हणते, उत्तिष्ठ जाग्रत. श्रुती पण सांगते, सगळेच सांगतात ते, संत सांगतात आहे, श्रुती सांगते, समर्थ सांगतात आहे. आणि आमच्या कानामध्ये काहीही शिकवण रूपाने जात नाही. जोपर्यंत शिकवण स्वरूपामध्ये आम्ही ते स्वीकारत नाही, तोपर्यंत बोध संस्कार यापासून फार लांब राहतो आम्ही, हो, फार लांब राहतो. ऐकायचं म्हणून ऐकतो बस, एवढा अचूक प्रयत्नाला महत्व आहे. म्हणून अचूक प्रयत्न झाले पाहिजे, योग्य दिशेने प्रयत्न झाले पाहिजे, आणि पुरेसा वेळ त्या प्रयत्नासाठी दिला पाहिजे. तर आयुष्यभर एकच काम करायचं, झालंच नाही पूर्ण, आणि मग म्हणायचं हाती काहीच नाही आलं हो. आयुष्यभर एवढी मेहनत घेतली पण हाती काही आले नाही. त्या मेहनतीला तुम्ही योग्य दिशा दिली का, योग्य वळण दिलं का? आणि याला म्हणतात शिकवण, याला म्हणतात यज्ञ, याला म्हणतात प्रयत्न. या सगळ्याला प्रयत्न असं म्हणतात. आणि हे प्रयत्न आम्ही सातत्याने करायला हवेत. म्हणून समर्थ आम्हाला यज्ञ निरूपण देऊन राहिले या ठिकाणी. यज्ञ तो देव जाणावा, सगळ्यांना माहितीये. प्रयत्न वाळूचे रगडिता तेलही गळे, सगळ्यांना माहितीये. प्रयत्नाचं स्वरूपही माहितीये, पण प्रयत्नच होत नाही हो.
खूप व्यस्तता असते हो आम्हाला प्रपंचामध्ये. प्रपंचाचे प्रयत्न बरोबर होतात आमच्याकडून, सगळे होतात. कार घ्यायची म्हटल्यानंतर 2 वर्षामध्ये कारचा सगळा पैसा जमा होतो. घर बांधायचं म्हटल्यानंतर बरोबर पैसा जमा होतो. पण अध्यात्मामध्ये आम्ही मात्र प्रारब्धावर सोपवून देतो. प्रपंच प्रारब्धावर सोपवून द्यायला पाहिजे आणि प्रयत्नाधीन परमार्थ ठेवायला पाहिजे. आम्ही उलट करतो. प्रपंच प्रपंचात प्रयत्न आणि प्रारब्ध, परमार्थामध्ये प्रारब्ध. प्रपंचात प्रयत्न प्रारब्ध दोन्ही असतं बरं का. सगळं प्रारब्धावर सोपवून दिलं तर मग नाही. प्रयत्न केल्यानंतर प्रारब्ध आहे, आधी प्रयत्न मग प्रारब्ध, लक्षात घ्या. आणि अध्यात्मामध्ये प्रारब्ध नाही प्रपंच, प्रयत्न आणि पुरुषार्थ बस. त्यामुळे प्रयत्न आम्हाला जर करायचे असतील तर कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणे विवरावे, उणे पडोची नेदावे कोणी एकाविषयी. समर्थ आता प्रयत्नाला, यत्न निरूपणाला सुरुवात करताना म्हणतात आहे की आम्ही साधक आहोत. साधकाच्या दृष्टीने प्रयत्न सांगितलेले याच्यामध्ये. साधकाने जर योग्य प्रयत्न केले तर तो महंतापर्यंत सहज पोहोचू शकतो. सहज पोहोचू शकतो. उदाहरण घ्या, संतांची उदाहरणं बघा, त्यांच्या प्रयत्नांचा अभ्यास करा आणि त्यांच्या प्रयत्नांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल. श्री गुरूंच जीवनाचा अभ्यास करा, त्यांचे प्रयत्न बघा, कशा पद्धतीने प्रयत्न करून ते ह्या पदापर्यंत आले. ते पण सामान्यच होते ना पहिले. काका म्हणतात मी सामान्यच होतो पहिले, मी सामान्यामधूनच वाटचाल केली आहे, एकदम आकाशातून नाही टपकून पडलो सिद्ध म्हणून. सामान्यातूनच वाटचाल झालेली आहे. मग ती वाटचाल कशी झाली हो? योग्य आणि अचूक प्रयत्नांनी. खूप महत्व आहे. अचूक आणि योग्य प्रयत्न जर केले तर आमचा वेळ पण वाचतो. प्रपंचात सुद्धा योग्य आणि अचूक प्रयत्न केले तर प्रपंचातला सुद्धा वेळ वाचतो. दिनभर चले अढाई कोस, आटपतच नाही. असं आमचं कधी होऊ नये. म्हणून मी साधक आहे आणि साधक जर असेल तर हरिकथा करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. माझा प्रयत्न हरिकथेचा असावा. म्हणजे हरिकथा करणं म्हणजे सगळ्यांना गोष्ट सांगत नाही बसावी, परंतु हरीच्या स्वरूपामध्ये, हरी स्वरूप, आत्मस्वरूप, आत्मचिंतनात मी सतत असावं आणि ते माझ्या सहवासामध्ये जे असतात त्यांना मी ते सतत सांगत राहावं. श्रोत्यांच्या पदरात घालावे. कशासाठी सांगावं त्यांना? त्यांना सांगण्याच्या निमित्ताने मी मला परत सांगत असतो. बोलता बोलता अनुभवा येते, आहे की नाही प्रयत्न? अनुभवण्यासाठी बोलण्याचे प्रयत्न, अचूक प्रयत्न. नाही दुसऱ्यांना उपदेश फार करायचा, दुसऱ्यांना फार ज्ञान सांगायचं नाही. म्हणून वेदांत शास्त्राचं स्पष्टीकरण सुद्धा नीट करावं. त्यात उणीव राहता कामा नये. उणीव राहत असेल तर आमचे प्रयत्न कमी पडले. काल सांगितले मी विवेकातली उणीव कशी असते. विवेक हा शब्द आम्ही किती गुळगुळीत करून ठेवलाय, आनंद हा शब्द किती गुळगुळीत करून ठेवलाय. असे गुळगुळीत शब्द करू नका. अहो गुळगुळीत दगडांवरून पडण्याचीच भीती असते. सावधानता कमी पडते. पडली थोडी सावधानता कमी हो. दत्ताच्या दर्शनाला गेले, एकांनी बोलावलं म्हणून दर्शनाला गेलो, थोडी सावधानता कमी पडली. कमी पडल्या बरोबर जेवायचं ते झालं. मग दर्शनाला गेल्यानंतरही असं व्हावं, दत्ताचं लक्ष नाही, मी तर माझ्या आनंदासाठी गेले, असं ओरड जर आम्ही करत असू तर आमचे प्रयत्न
कमी पडतात आहे. वेदांत शास्त्राचं स्पष्टीकरण करण्यासाठी माझे प्रयत्न कमी पडतात आहे. म्हणून ही उणीव तयार झाली की दत्ताच्या दर्शनाला गेल्यानंतर सुद्धा माझा प्रसंग यावा. काही नाही झालं फार. थोडा पाय ट्विस्ट झाला, थोडा मसल स्ट्रेन आला. थोडं वॉकरनी चालावं लागतं, साह्य घेऊन चालावं लागतं. काही झालं नाही. पण दर्शनाला गेल्यानंतर असं व्हावं म्हणजे काय, हा विचार, मी का सांगते हे उदाहरण, असा विचार मनात येणं म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये आमच्या अभ्यासामध्ये उणीव आहे. आमचे प्रयत्न कमी पडल्यामुळे अशा पद्धतीचे विचार आमच्या अंतःकरणामध्ये येऊ शकतात. मला प्रयत्न सांगायचे या ठिकाणी, या ठिकाणी प्रयत्न सांगायचे, लक्षात घ्या. उद्देश कशासाठी हे उदाहरण दिलं, प्रयत्न आमचे कसे कमी पडतात साधक म्हणून. आज फक्त प्रयत्नांवरच बोलणार आहे. समास अतिशय सोपा आहे, 5 मिनिटांमध्ये वाचून झाला तर सगळ्यांना समजतो. पण त्या समासाच्या मागचं काय मर्म आहे, काय समर्थांची त्यामागची तळमळ आहे, ही तळमळ जर आमच्यापर्यंत नाही पोचली तर आम्हाला प्रयत्नाचं महत्व कळणार नाही. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये उणीव का राहते, आमचे प्रयत्न कमी पडतात म्हणून, आमचा अभ्यास कमी पडतो म्हणून. मग अशा पद्धतीचे आम्ही विधान करतो की माझ्याच नशिबी हे सगळं यावं. प्रारब्ध या संकल्पनेमध्ये माझा अभ्यासाचे प्रयत्न कमी पडले म्हणून माझ्याच नशिबी असं यावं. देवा, तुला आम्हीच दिसलो त्रास द्यायला. भगवंत कधी त्रास देत नसतो, तो सगळ्यांचं हितच करतो. हो, त्रास दिला तरी त्यात हितच असतो. आम्हाला हीच जाणीव करून देण्यासाठी त्रास असतो की तू कुठेतरी कमी पडलायस म्हणून हा त्रास होतोय, प्रयत्नात कमी पडलाय. साधकाच्या दृष्टीने प्रयत्न कसे असावे आणि कशासाठी प्रयत्न करायचाय, उत्तम पुरुष होण्यासाठी, महंत होण्यासाठी प्रयत्न. लोकांनी वाहवा करावी, स्तुती करावी, प्रतिष्ठा मिळवावी, गौरव मिळवावा, सन्मान मिळवावा म्हणून प्रयत्न नाहीये हे. अध्यात्मामधले प्रयत्न जे मी आहे तेच होऊन राहण्यासाठी प्रयत्न आहे, तेच होऊन राहण्यासाठी प्रयत्न. म्हणून जाण करायलाच कळतं की प्रयत्न कुठे कमी पडतात आहे, सगळ्या बाकीच्यांना नाही कळत. बाकीचे फक्त आमचे रीच ओढतात. हो बरोबर आहे, हो दत्ताच्या दर्शनाला गेल्यानंतर पायाला असं पाय मुरगळावा म्हणजे काय, अहो तिथे सावधानता कमी पडली, चालण्याचे प्रयत्न अचूक झाले नाही आणि मग म्हणायचं प्रारब्ध. आधी सावधानता कमी पडली, चालण्याचे प्रयत्न अचूक झाले नाही, लक्ष नव्हतं, बोलण्यात लक्ष होतं, मग म्हणायचं प्रारब्ध आहे. पण हे कोणाला कळेल, हे बारकावे कोणाला कळेल, जो जाणकार असेल त्याला कळेल. म्हणजे कोणाला कळतील, श्री गुरूंना बरोबर कळतात. श्री गुरूंना बारकावे, आम्ही कुठे कमी आहोत प्रयत्नामध्ये, हे श्री गुरूंना कळत असतं. आणि श्री गुरु बरोबर सांगतात, अचूक मर्मावर बोट ठेवतात श्री गुरु आणि पुढे आम्हाला घेऊन जातात. काका, तुम्ही गाडीत बसले तुम्हाला भीती नाही वाटत, यांनी गाडी चालवली की भीती वाटते. काकांना कळलं इथे संकल्पनेमध्ये प्रयत्न कमी पडले आहे. काका म्हणे पहिलं वाक्य बरोबर, दुसरं वाक्य चूक. त्या दुसरं वाक्य चूक, तिथे प्रयत्न तुझे कमी पडतात आहे, अभ्यास कमी पडतोय. श्री गुरु गाडीत आहे, मी निर्भय आहे, पण दुसरा गाडीत आहे तर मला भीती वाटते. ही जी तुलना केली, तुलनेचा न घडवू शाप, इथे अभ्यास कमी पडतोय. हे जाणकाराला कळतो. काका इथे
समर्थांनी उदाहरण दिलंय की डोंबारी तारेची कसरत करताना खाली पडला तर बाकीच्यांना काहीच वाटत नाही, तो का खाली पडला एवढेच ते बघतात, अरे बापरे खाली पडला. पण त्याची कुठे चूक झाली हे फक्त कोणाला कळतं? त्या डोंबरालाच कळतं. डोंबारी जो असतो तोच कळतो, आणि त्याला ज्यांनी शिकवलं असतं त्याला कळतं. खेळाडू कुठे चूक करताय हे कोचलाच कळतं, प्रेक्षकांना नाही कळत. अरे कॅच दिली, यावेळेला कॅच जायला नको होती, पण हे कोचलाच कळणार, बाकीच्यांना नाही कळणार. आणि म्हणून आम्ही प्रयत्नामध्ये कसं असावं, मी प्रयत्नामध्ये अत्यंत दक्ष असावं, सावध असावं, तत्पर असावं. असं तत्पर जर आम्ही असू तर आम्हाला कोणीही कितीही प्रश्न विचारला तरी आम्ही तात्काळ उत्तर देतो. नाही तर थांबाकडे आठवत नाही, सांगतो कमी करा, कमी प्रयत्न तेवढ्या स्वीकारून घ्यायचे. ते तिथे उगीच मोठेपणा नाही दाखवायचा. ही जोवी कशाला पाहिजे, दुसरे सांगतो ना, जी आपल्याला पाठ आहे तीच सांगतो, आणि आपला कमीपणा लपवून घेतो. स्वीकारून घ्या ना, तिथे काय बिघडलं, त्यांनी आम्ही प्रयत्नाला लागू. नाही नाही, ही ओवी मला आठवत नाहीये, पण मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. काढला ग्रंथ, सगळ्या ग्रंथ चाळला, की ओवी शोधून दिली. आता ठीक आहे, प्रयत्न कमी पडले हरकत नाही, त्यात कमीपणा नाही, ते भरून काढा. प्रयत्न कमी पडलेले ताबडतोब भरून काढण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावर पांघरून घालू नका, ते उगीच मखराशी करू नका, आणि माझंच बरोबर आहे असं दाखवू नका. मला आठवत नाही, हे आम्ही लपवण्याचा प्रयत्न करतो. काही जरूर नाही आपल्या चुकीवर पांघरून घालण्याची. नाही आठवत, नाही आठवत, बुद्धीचा धर्म आहे तो, माझा थोडी धर्म आहे. स्मरण विस्मरण बुद्धीचा धर्म आहे, मी त्याच्या पलीकडे. त्याच्यामुळे त्याचा कमीपणा मानण्याचं काही कारण नाही, आठवत नाही तर. पण ती आठवण्यासाठी प्रयत्न करा, रिकलेक्ट करण्यासाठी काहीच हरकत नाही. 4 फोन करा, ती ओवी पूर्णपणे मिळवण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करण्याला महत्व आहे. म्हणून तात्काळ उत्तर नाही दिलं तर चालेल, पण ते उत्तर देण्यासाठी मी प्रयत्नशील नक्कीच असलो पाहिजे. नाही म्हणून कोण कोण राजी राखिले, कोण कोण मनी भंगले, क्षणा परीक्षिले पाहिजे लोक. कुणाला प्रसन्न ठेवलं, कोणाची मन मोडली, सतत लोकांचं निरीक्षण करत राहावं. मन मोडली म्हणजे मी कुठेतरी कमी पडतोय हे लक्षात येतं. कोणाला प्रसन्न, आम्ही किती लोकांना प्रसन्न ठेवू शकलोय, किती लोकांची मन मोडली आहे, म्हणजे आता मी नेमकं माझ्यामध्ये काय बदल केला पाहिजे. माझ्या सहवासामध्ये 100 लोक आले आहेत, परंतु 20च लोकांची मनं राखल्या गेली आहे, 80 लोकांची मनं मोडली आहेत. नाही पडलं त्यांना माझं डिसिजन, मी नेमकं काय करायला पाहिजे. म्हणून याचं हे रेकॉर्ड ठेवायचं. स्वतःचा मोठेपणा म्हणून नाही, माझी चूक दुरुस्त करण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील, आणि म्हणून मला निरीक्षण, सतत लोकांचं निरीक्षण केलं पाहिजे, सतत पाहिले पाहिजे. ओवी क्रमांक 7. म्हणून महंत जे आहेत त्या महंतांनी सगळ्यांची मन सांभाळून काम करावे. सगळ्यांची मन सांभाळून काम जर कार्य केलं, जिकडे तिकडे कीर्ती माझे, सगट लोकांचा हव्यास हो, म्हणजे लोकराजी राखून की जे सकळ काही. सगळ्यांची मन राखून जर काम केले तरच बाकीच्यांना सुद्धा अध्यात्माची अनावर अनिवार्य गोडी लागते. समर्थाने सांगितलं, सर्वांनाच भक्ती आणि अध्यात्माची गोडी लागते, कारण त्या महंताची कीर्ती सगळीकडे होते. मन सांभाळून काम केलं म्हणजे त्यांच्या मनासारखं केलं का हो. आज की नाही, राहू द्या प्रवचन, कंटाळा झाला, बरं काही हरकत नाही, राहू द्या.
याला मन सांभाळणं म्हणतात का? अजिबात नाही. हे मन सांभाळणं नाही. त्यांनी जरी प्रवचन नाही म्हटलं तरी आम्ही म्हणतो कंटाळा आला का, काही हरकत नाही, थोडं थांबू ना आपण, थोडा एक चक्कर मारून येऊ, बसू, काय हरकत आहे. म्हणजे त्यांनी म्हटल्यानंतर प्रवचनाचा आज कंटाळा आला थोडं थांबू म्हटल्यानंतर काही हरकत नाही, थोडं थांबू म्हणून प्रवचनच घ्यायचं नाही असं नाही. थोडं थांबायचं, 5 मिनिटं जरा चक्कर मारून येऊ, जरा पाहून येऊ बाहेरचं थोडं दृश्य, जरा फ्रेश वाटेल, मग बसू की अभ्यासाला. त्याचे मन राखण्यासारखं होतं आणि आपल्याला जे करायचं तेच आपण बरोबर करतो. असं मन सांभाळून कार्य केले तर आपली कीर्ती होईल की नाही हो. आणि त्याला मग अध्यात्माची आवड लागेल की नाही? नक्की लागेल, नक्की लागेल. म्हणून काका म्हणतात की आपला अभ्यास आपल्याला जर वाढवायचा असेल तर आपल्या शेजारच्या लोकांना दोघं जण जरी आले तरी त्यांना घरी बोलवा, त्यांना चहा पोहे खाऊ घाला, त्यांचं मन राखा. चहा पोहे खाऊ घातले की ते खुश असतात की चला यांच्याकडे ना रोज काहीतरी व्हेरायटी असते, त्यांचं मन राखलं जातं त्यांनी. आणि मग त्यांना आपलं ऐकवा. गोष्टी गोष्टीमध्ये सांगू का एक विचार, खूप छान आहे हा विचार, फार आवडला हो. आणि त्यांना समजेल अशा भाषेत आपण सोप्या भाषेत तो सांगू, त्यांना समजावून सांगा, यांनी माझा अभ्यास वाढणार आहे, माझ्या अभ्यासाचे प्रयत्न पुरेसे होणार आहेत. आणि त्यांचं पण मन सांभाळलं गेलंय आणि हळूहळू ते रोज त्या ओढीने येतात, चहाच्या ओढीने येतात आणि त्यांना हळूच चहाच्या गोडीच्या ऐवजी ते चहाची गोडी विसरतात आणि अध्यात्माची गोडी लागते. चहाची गोडी विसरायला कठीण काय आहे हो? चहा माईकच आहे. आणि माईकाची गोडी आज आहे उद्या नाही. साखर टाकायचं विसरलं की गोडी गेली चहाची. फार सोपं, साखरच टाकायचं विसरलं. पण साखर टाकून सुद्धा हा चहा गोड आहे हे मला विसरायला पाहिजे. गोड चहा पितोय की फिक्का चहा पितोय की बिन साखरेचा पितोय, ही ही गोडी मी केव्हा विसरेल, ज्या वेळेला मला अध्यात्माची खरी गोडी लागेल त्यावेळेला. भानच नाही हो काय पितोय. चहा पितोय खरं, गरम काहीतरी पितोय खरं, साखर कशी आहे, त्याच चव कशी आहे, याच्याकडे लक्षच नाही. लक्ष नाही, कारण अंतःकरण हे कुठे लागलेलं आहे, आत्मविचारामध्ये लागलंय. मन हे रामरंगी रंगे, आत्मरंगी रंगेले. प्रयत्न, एवढे प्रयत्न. इथे तर आपण अभ्यास करता करता चहा पित असलो, साखर नसेल तर कप दणकन टाकून देतो, तो चहा सांडतो. साखर सुद्धा टाकता आली नाही. कसं अभ्यासात मन लागणार आहे? आजच दुपारी मुद्दा मांडला हो, की अभ्यासामध्ये मन लागायला चहा मदत करत नाही. चहा हा विषय आमच्यासाठी असतो, विषयांच्या मागे आम्ही धावतो. विषयांच्या मागे आम्ही धावत असल्यामुळे आमचं मन कशामध्ये लागत नाही, आमचं मन श्रवणामध्ये लागत नाही. विषयांच्या मागे असतो आम्ही आणि म्हणून ते श्रवणात लागत नाही. श्रवणामध्ये जर मन लागायचं असेल तर त्याला चहा कारणीभूत नसतो. अंतःकरणाची एकाग्रता, अंतःकरणाची गोडी ही महत्वाची आहे. दुपारीच विषय मांडला हो, दुपारीच मांडला विषय की अंतःकरणाची गोडी असावी, विषयांची गोडी नसावी. विषयांची जर गोडी असेल तर आमचं मन विषयामध्ये लागेल. करिता विषयांचे ध्यान, दुपारी ओळी घेतली, करिता विषयांचे ध्यान जीव होईल मनाधीन, त्यास मन करी हीन दिन अतिकृपण जडमुड. असा हा विषय असतो. हा एकदा का
या विषयाने आम्हाला घेरलं की मग आमचे प्रयत्न हे थिटे पडतात. विषयांनी घेरलं की प्रयत्न थिटे पडतात. आणि म्हणून मी कार्य कसं केलं पाहिजे, तर आम्ही त्रयस्थप्रमाणे निरीक्षण करावं आणि योग्य माणसं हेरावी आणि कोणाकडे पैसे आणि सामुग्री मागण्याचा तगादा कधी लावू नये. योग्य माणसं हेरण्यासाठी पण प्रयत्न आहेत. हो, इथे सुद्धा कार्य करायचं म्हणजे एवढे प्रयत्न करावेच लागतात. ते कौतुकाचं काही नाही. लोक कौतुक करतात, बापरे किती करता, कारण त्यांनी काहीच केलं नसतं म्हणून. किती करता, बापरे अब्जोपती आहेत ते, त्यांनी प्रयत्न केले असतात म्हणून ते अब्जोपती झालेले असतात. ते नाही दिसत, त्यांचा अब्जोपती पण त्यांचा पैसा दिसतो, त्यांचे प्रयत्न नाही दिसत. आणि म्हणून आम्हाला कार्य करण्यासाठी प्रत्येकाला हा नियम लागू आहे. फक्त महंतांनीच कार्य करायचं असं नाही. आपण असं जितुके ठावे तितुके इतरांशी सांगावे, पण तो सांगायला आम्हाला माणसं हेरून ठेवावे लागतील ना. चहा पोहे बोलवायला आम्हाला माणसं हेरून ठेवावे लागतील की नाही, म्हणजे प्रयत्न आहे की नाही. हे कार्य पैशाच्या आणि सामुग्री माणसं यांच्या भरोशावर चालत नाही, फक्त अभ्यासाच्या भरोशावर हे कार्य चालतं. काकांच्या दोनचे वाक्य आहेत, हे अमृतवाणी काकांकडून आलेली आहे. तेवढ्याच बळावर हे एवढं मोठं कार्य चालू आहे, अभ्यासाच्या बळावर हे एवढं मोठं कार्य चालू आहे. प्रयत्न केले असतील तुमच्या श्रीगुरूंनी याच्यासाठी, कल्पना करा. अहो, समर्थांचं ज्यावेळेला आम्ही महंत लक्षण वाचतो, समर्थांचं ज्यावेळेला प्रयत्नवाद आम्ही अभ्यास करतो, त्यावेळेला लक्षात येतो की आपण सगळेजण त्याच्यात बसतोय. त्या प्रयत्नवादात आपण प्रत्येक जण बसतोय. काकांचे शिष्य म्हणत आहे ना आपण, तर आपण सगळेजण त्याच्यात बसतोय. समर्थांनी जे जे सांगितलं ते सगळं आपण, आपल्याकडून बहुतांश गोष्टी फॉलो होतात. आलं का लक्षात तुमच्या? आपण इतके समाज आपण वाचले, इतके महंताचे लक्षण आपण अभ्यास केला, त्या सगळ्यांमध्ये एवढं लक्षात आलं का की माझ्यात सुद्धा याच्यातली बरीचशी लक्षणं आहेत की नाही. फक्त श्री गुरूंमध्ये ती लक्षणं, मी कोरडाठण नाही, माझ्यात पण ती लक्षणं आहेत. बरीचशी लक्षणं माझ्यामध्ये आहे, पण जी नाही ती लक्षणं अंगी बाळगण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. हे लक्षात आलं का? हा बारकावा अभ्यास करताना कोणाच्या तरी आला असेल. हो, तुमच्या सगळ्यांच्या आला असेल, माझ्याच नव्हता आला. म्हणून श्रोते आपण जगदीशमूर्ती, आपल्या तो लक्षात आलेला असल्यामुळे आज माझ्या लक्षामध्ये दुपारी हा मुद्दा आला. आणि सुनील काकांशी मी बोलले, सुनील काकांना म्हंटल, पण ते समर्थांनी जे जे सांगितलंय ना महंताची गुण लक्षणं, त्या महंताच्या लक्षणामध्ये काकांचा प्रत्येक साधक बहुतांशी प्रमाणात बसतो. हो, बहुतांशी प्रमाणात बसतोय. 70 ते 80% प्रमाणात साधक बसतोय, 20% कमी आहे. आता ती 20% प्रयत्न चालूच आहे सगळ्यांचे. काय श्री गुरूंची महती आहे, काय आपल्या साधकाला शिष्यांना प्रयत्नाला लावलाय पहा. मागे नाही लागले, पण आपल्या शिकवणीमधून तो संस्कार करत गेले शिष्यावर. विचार करा माझ्या या मुद्द्याचा, आपल्या सगळ्यांना कळेल. आणि म्हणून आपल्या लक्षात आले आहे, म्हणून माझ्या लक्षात आज हा मुद्दा आला, म्हणून आपण प्रेरणास्थान आहे माझे. त्या प्रेरणा आपल्याकडून आलेल्या आहेत मला. म्हणून समर्थांनी काय, महंतांनी काय करावं, महंतांनी त्रयस्थपणे निरीक्षण करावं. आणि असं त्रयस्थपणे निरीक्षण जेव्हा करत महंत करेल, तेव्हाच ते कार्य होणार आहे. एवढे प्रयत्न तो जेव्हा करेल तेव्हाच त्यांच्याकडून कार्य होणार आहे.
आणि ज्याला हे जमत नाही ना हो, समर्थांनी त्यांची पण व्यवस्था केली की नाही जमत सगळ्यांना हे कार्य, प्रचार प्रसार करण्याचं कार्य नाही जमत, मग त्यांनी काय करावं? मग त्यांनी हताश व्हावं का? हतबल व्हावं का? अजिबात नाही. समर्थ म्हणतात की मग त्यांनी काय करावं? त्यांनी आपल्या व्यक्तिगत मोक्षाचा विचार करावा, पण प्रयत्न चालूच ठेवावे. व्यक्तिगत मोक्षाचा विचार करावा आणि वेदांत श्रवण करावं. श्रवण आधी करावे, वेदांत शास्त्राचे श्रवण आधी करावे. श्रवण आधी म्हणजे श्रवण आणि आधी म्हणजे मनन निधिध्यासन. श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन एवढं सगळे प्रयत्न करावे. ज्याला हे कार्य जमत नसेल, प्रचार प्रसाराचं कार्य जर शक्य नसेल, पण साधकांनी प्रचार प्रसार करताना प्रचार प्रसाराबरोबर स्वतःचा सुद्धा हिताचा विचार करावा हो. डबल स्तरावर साधकाला काम करावं लागतं. महंताला एकाच स्तरावर करावं लागतं. स्वतःच त्याचं झालेलं असतं सगळं, बाकीच्यांसाठीच करावं लागतं, पण साधकाला डबल इंजिन लावावं लागतं हो. असतं ना घाटामध्ये डबल इंजिन लागतं की नाही ट्रेनला, असं डबल इंजिन साधकासाठी लावावं लागतं आणि महंताला एकच इंजिन पुरे होतं. बस आम्हाला डबल इंजिन लावावं लागतं. पण आम्हाला जर प्रचार प्रसार शक्य नसेल तर आम्ही हातपाय गाळून बसू नये, उदास होऊ नये. आम्ही श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन अशा पद्धतीने प्रयत्न करावे आणि तत्रूप होऊन राहावं, तेच होऊन राहावं, ब्रह्मरूप होऊन राहावं. प्रयत्न तिथपर्यंत प्रयत्न सोडू नये. आणि मग एकदा तेच होऊन राहिलं, असलेल्या स्वरूपाला प्राप्त झालं की झाले साधनाची फळ, संसार झाला सुफळ. हिशोब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा. साध्य होता साधनाचा ठाव नाही. साध्य हातात आल्यानंतर आता साधनाची काही गरज नाही. गाडी लावून ठेवा पार्क मध्ये, पार्किंगला उभी करून ठेवा गाडी. आला स्पॉट तुमचा, आता पार्किंगला गाडी ठेवून द्या आणि निवांत राहा. जेव्हा जायचंय तेव्हा परत काढता येईल. साधन म्हणून आपल्याला जर समर्थ म्हणतात की जर नीट पोहता येत नसेल तर बाकीच्यांना पोहायला शिकवण्याची अजिबात त्या फंदात पडू नका. तो बुडेल, ज्याला आम्ही शिकवायला जाऊ ना तो बुडून जाईल. संशयाचं वातावरण तयार होईल. म्हणून समर्थ म्हणतात की अभ्यासे प्रगट व्हावे, नाहीतरी झाकून असावे. प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. म्हणून अभ्यास करूनच आम्हाला प्रगट व्हायचं आहे. अभ्यास करून प्रगट व्हायचंय. अभ्यासासाठी जी मेहनत लागते, जो प्रयत्न लागतो तो सगळा करायचा आहे. प्रपंच करायचा नाही का हो, प्रपंच करता करता ही मेहनत घ्यायची आहे. मेहनतीत कसूर नाही ठेवायचं, तेवढं करावंच लागतं. तेवढं औषध खावंच लागतं तुम्हाला, तरच तुम्ही या रोगातून मुक्त व्हाल. डॉक्टर म्हणतात की नाही, आम्ही ऐकतो ना तेवढं, येतो ना मुठभर गोळ्या, काही कुरकुर करतो का? मग इथे जर का आम्हाला आमच्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल, शाश्वत कल्याण करायचं असेल तर तेवढे प्रयत्न करावेच लागतात. त्याला काहीच इलाज नाही. चल उठ, लाग कामाला. आणि म्हणून व्यवहार आणि अध्यात्म या सगळ्याचा पूर्ण अभ्यास करावा आणि मग समाजामध्ये प्रगट व्हावं. थातूर मातूर अभ्यासावर जर आम्ही प्रगट होणार असू, थातूर मातूर प्रयत्नांवर जर आम्ही प्रगट होणार असू, तर मात्र काही दिवसांनी ते प्रागट्यीकरण नासून जातं. समर्थ म्हणतात म्हणजे आमची किंमत होते, आमच्या मर्यादा लक्षात येतात बाकीच्यांच्या. आणि असं होता कामा नये.
म्हणून बिलकुल काही करू नका प्रगट होण्याची. आधी स्वतःला सक्षम करा प्रयत्नांनी. अभ्यास करा, अभ्यास करून सक्षम व्हा आणि मग प्रगट व्हा. बाकी काहीच नाही. अशा पद्धतीने जर आम्ही प्रयत्न केले तर मात्र आमचा जो मग प्रयत्न केल्यानंतरचा जो व्याप असतो हा संताप होत नाही, व्याप तेवढं वैभव राहत हो. काकांचा काय व्याप आहे मोठा, परदेशात सुद्धा व्याप आहे, पण ते त्यांचं वैभव आहे. आणि आमचा व्याप तेवढा संताप असतो प्रपंचाचा. प्रपंचात आम्ही खूप प्रयत्न करतो, खूप प्रयत्न करून मोठ्या मुश्किलीने वैभव मिळवतो हो. पण ते वैभव नीट टिकवणारे नसतात ना, पुढची पिढी उधळते सगळी आणि संताप होतो. मी एवढ्या कष्टाने मिळवलेलं पैसा यांना काही किंमत नाही, वाटते तसे उधळतात. त्या व्यापाचा संताप प्रपंचामध्ये होतो आणि अध्यात्मामध्ये असलेल्या व्याप हे वैभव ठरतो. आणि हे फक्त कार्यक्षमता आणि योग्यता नसल्यामुळे व्याप तेवढा संताप होतो, तो उपद्व्याप होतो. फक्त कार्यक्षमता आणि योग्यता नसल्यामुळे. बस कारभार आटोपेना करवेना आणि उगेना राहेना, या कारणे सकळ जना काय म्हणावे. आणि म्हणून आम्हाला ती कार्यक्षमता, ती योग्यता जर प्राप्त करून घ्यायची असेल तर मात्र प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. अभ्यासासाठी प्रयत्न, प्रयत्न एकदा अभ्यास आमचा वाढला, तो आमच्या अंगी मुरला. वाढला म्हणजे खूप विद्वत्त नाही म्हणते, अभ्यास आमच्या अंगी मुरला तर मात्र सगळ्यांना चढती वाढती अध्यात्माची गोडी लागते. 21वी ओवी पहा, त्याचं ते प्रमाण आहे. आपला अभ्यास जर का अंगी मुरला असेल तर अध्यात्माची गोडी सगळ्यांना बाकीच्यांना पण सहज लागते हो. आणि त्या ठिकाणी मोक्षश्री प्रगटू लागते. सहजता येते, सहजता. सहज बोलणे हितोपदेश, सहज बोलणे सुद्धा उपदेशच, शिकवणच, संस्कारच, प्रयत्नांना आलेले यश आहे. म्हणून हे सगळं आपल्याच हातात आहे. समर्थ म्हणतात आता हे आपणाची पाशी बरे विचारावे आपणासी. म्हणून स्वतःचा पूर्ण विचार करायचा आणि गुण दोष हेरून स्वतःला अनुकूल होईल असं जीवन जगायचं. हे आपल्याच हातात आहे. प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. वेळ काढणं हे आपल्या हातात आहे. कसा काढायचा आहे, त्या लोकात आहे, त्या परिस्थितीत आहे, त्या वातावरणात मला अचूक आणि योग्य दिशेने प्रयत्न करावेच लागतील आणि पुरेसा वेळ द्यावाच लागेल. पाकसिद्धी जर करायची असेल तर पुरेसा वेळ द्यावाच लागतो की नाही. 2 मिनिटात होतं का ते? बाकीचं सोडून द्या. 2 मिनिट में मॅगी नूडल्स, त्याला पण 2 मिनिट पाहिजेच असतात. पुरेसा वेळ द्यायचाच असतो. त्या 2 मिनिटापेक्षा अगदी 10 सेकंदात केली तर ती होईल का? प्रत्येक गोष्टीच्या यशाच्या मागे पुरेसा वेळ आणि पुरेसे प्रयत्न असतात. पक्क लक्षात ठेवायचं. आता आम्हाला ओरड करण्याची काहीही अधिकार नाही. आम्हाला समजत नाही, आम्हाला बोलता येत नाही. ठीक आहे, बोलणं ही कला आहे, वक्तृत्व कला आहे, ती सगळ्यांपाशी असतेच असं नाही. नाही बोललं तर काही बिघडत नाही, पण जेवढं आम्हाला समजलं तितकं आपल्याला दुसऱ्याला फक्त सांगता आलं पाहिजे. संपलं. एक कलमी कार्यक्रम, 2 डोळे 2 कान असे की झालं. ती 200 डोळे 200 कान पाहिजे असं नाही, म्हणजे 100 लोक. 200 डोळे 200 कान म्हणजे 2 डोळे 2 कान, 2 झिरो नसले तरी चालतात. बस असा प्रयत्नवाद आहे समर्थन. त्या प्रयत्नवादामध्ये आपण
निश्चितपणे आम्ही अंगीकारू आणि पुढे चलू. मी समर्थांजवळ प्रार्थना करते आणि आजच्या माझ्या चिंतनाला विराम देते. तिसरी दासबोधे गुरु शिष्य संवादे यत्न निरूपण नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी वहिनी. कृष्ण हरी. जय श्री रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.